नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मित्रांनो, आजचा जो आपला पार्ट आहे तो आहे एमसीक्यू प्रॅक्टिसवरचा। म्हणजेच काय, सेक्शन नंबर 10 ते सेक्शन नंबर 24 पर्यंत जे आपण आत्तापर्यंत पार्ट बघितलाय त्यावर काही एमसीक्यू डिझाइन केलेले आहेत आणि याच एमसीक्यूच्या संदर्भात तुम्हाला कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन एक्सपेक्ट असतील किंवा कोणत्या पद्धतीचा पेपर तुम्हाला येऊ शकतो आणि त्यामध्ये प्रश्न कसे असू शकतात या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। क्लियर? अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड होऊ शकता, जिथे तुम्हाला सगळ्याच पद्धतीची माहिती अवेलेबल असेल। यासोबतच आपल्या YouTube चॅनलला जर का तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या, कारण तुम्हाला त्याच YouTube चॅनलवर बरेचसे व्हिडिओ येणार आहेत आणि जे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघता येतील। क्लियर? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 च्या संदर्भातला ही एमसीक्यू सिरीज। आता एक लक्षात घ्या, एमसीक्यू सिरीज सॉल्व करताना हे जे एमसीक्यू आहे मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाची एमसीक्यू आहे। म्हणजे उगाचच घ्यायचे म्हणून घेतले नाही किंवा फक्त तुम्ही काय फक्त बघा आणि सोळा याच्यासाठी पण नाही आहे। तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट जो आहे हा साधारणतः 8 प्रश्न याच्यावर येऊ शकतात। 16 मार्क्ससाठी हा सरळ सरळ विचारला जाऊ शकतो। त्यामुळे महत्त्वाचं आहे, अति महत्त्वाचं आहे, व्यवस्थित पद्धतीने सगळे एमसीक्यू करा। यासोबतच आपले जास्तीत जास्त एमसीक्यू आपण आपल्या कोर्समध्ये सुद्धा टाकलेले आहेत किंवा त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात कोर्समध्ये बघायला मिळतील। क्लियर? त्यामुळे लक्षात घ्या, आपला पहिला क्वेश्चन काय मित्रांनो, काय म्हणतायत की मॅक्झिमम एज लिमिट फॉर अ जनरल कॅटेगरी फॉर रिक्रुटमेंट इन अ गव्हर्नमेंट सर्व्हिस इज, म्हणजे शासकीय सेवेत भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? 35 वर्ष, 38 वर्ष, 40 वर्ष की 45 वर्ष? बघा, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या। काय म्हटलंय तर एकतर म्हटलंय त्यांनी जनरल कॅटेगरी, लक्षात आलं? काय म्हटलंय? जनरल कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी, आणि दुसरी गोष्ट वापरली की मॅक्झिमम एज लिमिट, म्हणजे मिनिमम तर सगळ्या केसमध्ये 18 आहे, हे तुम्हाला माहित आहे। मिनिमम काय आहे? 18 तर आहेतच, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही। पण इथे त्यांनी मॅक्झिमम विचारलंय आणि कशासाठी विचारलंय तर मॅक्झिमम त्यांनी विचारलं आहे जनरल कॅटेगरीसाठी। तर ऑब्व्हियसली तुम्हालाही माहित आहे की सेक्शन नंबर 10 मध्ये जनरल कॅटेगरीसाठी जास्तीत जास्तची जी वयोमर्यादा आहे किंवा जी काही एज लिमिट घालून दिलेली आहे ती 38 वर्षाची आहे। किती आहे? 38 वर्षाची आहे, बरोबर आहे। आता ही जी काही एज लिमिट आहे, जी काही 38 वर्षाची एज लिमिट आहे, ही गव्हर्नमेंट ऑर्डर जर का निघाली तर त्या एक्झामसाठी किंवा त्या पर्टिक्युलर प्रवर्गासाठी किंवा त्या वर्गासाठी किंवा त्या कॅटेगरीसाठी बरेचदा चेंज केली जाऊ शकते। क्लियर? म्हणजेच ही जी काही एज लिमिट आहे ही गव्हर्नमेंट ऑर्डरनुसार चेंज होऊ शकते, पण ऍज पर द लॉ, ऍज पर द ऍक्ट ही जी एज लिमिट आहे ही किती आहे? 38 वर्ष आहे, लक्षात ठेवायचंय। क्लियर? नेक्स्ट बघा, आपला पुन्हा एक कोर्स जो आहे तो ऑलरेडी आपण लॉन्च केलेला आहे। बरेचसे विद्यार्थी या कोर्सला घेऊन कन्फ्युजन मध्ये आहे की सर आम्हाला पुन्हा काही कन्सेशन द्या। तर पुन्हा एक सांगतोय, आजपासून पुढचे अजून 2 दिवस तुमच्यासाठी सरळ सरळ फ्लॅट 1000 रुपीज ऑफ केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायची असेल या 2 दिवसात करून घ्या, त्यानंतर कोणत्याही पद्धतीचं कन्सेशन दिलं जाणार नाही। त्यामुळे खाली तुम्हाला दिलेल्या कंडिशनवर तुम्ही कुणीही या कोर्ससाठी डिरेक्टली 3000 रुपयात तुम्ही ऍडमिशन करू शकता। कुपन कोड वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल किंवा मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सरळ सरळ तुम्ही माहिती घेऊ शकता। म्हणजे असिस्टंट कमिशनर एनएमएमसी कोर्स पुढचे 2 दिवस मित्रांनो फक्त आणि फक्त 3000 रुपयात अवेलेबल असणार आहे, ज्यामध्ये नोट्स मराठी इंग्लिश मध्ये सगळं कव्हर केल्या जाईल। मराठी इंग्लिशच्या नोट्स बोलतोय, मराठी इंग्लिश सब्जेक्ट नाही, मराठी इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील। तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही वाचू शकता। क्लियर? पुढे अप्पर एज लिमिट फॉर अ फिजिकल चॅलेंज कॅन्डिडेट, अप्पर एज म्हणजे मॅक्झिमम,
बरोबर आहे पुन्हा. आणि फिजिकली चॅलेंज्ड दिव्यांग फिजिकली चॅलेंज उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? बघा, एकतर फिजिकल चॅलेंजच्या संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर आहे. रूल 10 काय सांगतो? रूल 10 काय सांगतो की जर का एखादा व्यक्ती दिव्यांग असेल, फिजिकली हँडिकॅप्ड असेल, त्या उमेदवारासाठी मॅक्झिमम किंवा अप्पर एज लिमिट जी आहे मित्रांनो, ही किती असते? सरळ सरळ 45 वर्ष असते. क्लिअर? लक्षात राहील किती असते? 45 वर्ष असते. डोक्यात फिट करून ठेवा, एवढे सिंपल क्वेश्चन येऊ शकतात. ओके, पुढच्या वेळेला तुम्हाला काही क्वेश्चन जे आहे मित्रांनो हे पेपरचेच दाखवल्या जाईल किंवा तशा पद्धतीने क्वेश्चन पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात ते सुद्धा याच आपल्या कोर्समध्ये कव्हर केले जातील. क्लिअर? पुढे, विदिन हाऊ मेनी मंथ्स शुड न्यूली अपॉइंटेड गव्हर्नमेंट सर्वंट नॉर्मली सबमिट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट? विदिन हाऊ मेनी मंथ्स शुड अ न्यूली अपॉइंट गव्हर्नमेंट सर्वंट नॉर्मली सबमिट? नव्याने नियुक्त शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र किती कालावधीत सादर करावे? 1 महिना, 2 महिने, 6 महिने की 12 महिने? आता अशा सारख्या क्वेश्चन मध्ये ना बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. ओके, की डायरेक्टली ते काय करतील, अरे 6 महिने तर माहिती आहे आपल्याला, डायरेक्ट 6 महिन्यावर क्लिक करून देतील. ओके, त्यांनी आपल्याला मॅक्झिमम लिमिट विचारली नाही. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय? नॉर्मली हा वर्ड वापरलाय. ओके, काय वापरलाय? नॉर्मली हा वर्ड वापरला आहे. किती दिवसाच्या कालावधीत? तर रूल लक्षात ठेवा की सेक्शन नंबर 11 मध्ये काय सांगितलंय? सेक्शन नंबर 11 नुसार हेड ऑफिसने त्या कर्मचाऱ्याकडून 2 महिन्याच्या आत मेडिकल सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. जरी त्याची मॅक्झिमम लिमिट, ज्याची मर्यादा, अंतिम मर्यादा 6 महिने असेल, तरीही त्या व्यक्तीकडून किती? 2 महिन्यात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. जरी त्याची मॅक्झिमम लिमिट 6 मंथ असेल तरी. जर का इथे शब्द नॉर्मलीच्या ऐवजी जर का मॅक्झिमम आला असता तर त्या केसमध्ये मग मी 6 मंथ हे आन्सर करेक्ट ठरवलं असतं. त्याच केसमध्ये 6 महिने हे ऑप्शन करेक्ट केलं असतं. पण आताच्या केसमध्ये ऑप्शन बी हे माझ्यासाठी करेक्ट असणार आहे. क्लिअर? नेक्स्ट, थर्ड, सो फोर्थ, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्शुरिंग दॅट मेडिकल सर्टिफिकेट इज ऑब्टेन विदिन अ टाइम? वेळेत वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? म्हणजेच काय, जो कोणता ऑफिसर अपॉइंट होत असेल किंवा त्याला तिथे रुजू केल्या जात असेल, त्याकडनं जे मेडिकल सर्टिफिकेट घेतलं जातं ते किती टाइम लिमिटमध्ये घ्यायला पाहिजे हे तुम्हाला माहित आहे. पण ते कोणी घ्यायला पाहिजे किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असेल? बघा, कर्मचाऱ्याची स्वतः की मेडिकल ऑफिसरची आहे, हेड ऑफिसची असेल की कलेक्टरची असेल? ऑब्व्हियसली कर्मचाऱ्याची रिस्पॉन्सिबिलिटी नसते घेण्याची, तो देईल वाटेल त्या वेळेला. मेडिकल ऑफिसर फक्त तो मेन्शन करू शकतो तशा पद्धतीचं मेडिकल फिटनेस. कलेक्टरचा कुठेही या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत रोल नाहीये. बरोबर आहे? ऍक्टच्या अंतर्गत इन द सेन्स की मेडिकल फिटनेसच्या संदर्भात कलेक्टरचा कुठेही रोल नाही. उरलं कोण? हेड ऑफिस. क्लिअर? कोण उरलंय? हेड ऑफिस. तर मग सेक्शन नंबर किंवा रूल नंबर 15 नुसार कोणत्याही कर्मचारी आवश्यक कालावधी पूर्ण केल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट शिवाय सेवेत राहू शकत नाही किंवा तो रुजू होऊ शकत नाही. आणि ही सर्व जबाबदारी मित्रांनो कोणाची आहे? हेड ऑफिसची असते किंवा तशा पद्धतीने हेड ऑफिसने तशा पद्धतीचं प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे. क्लिअर? नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो? इफ अ पर्सन इज डिस्चार्ज आफ्टर प्रोड्युसिंग अ मेडिकल सर्टिफिकेट अँड री-एंगेज विदिन हाऊ मेनी मंथ्स फ्रेश मेडिकल सर्टिफिकेट इज नॉट रिक्वायर्ड. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कर्मचारी सेवेतून मुक्त झाला व पुन्हा नियुक्त झाला तर किती महिन्याच्या आत पुन्हा मेडिकल आवश्यक नाही? बघा, म्हणून चला प्रश्न कसा दिलेला आहे की 1 जानेवारी 2026 रोजी काय झालंय? एक एम्प्लॉई जो होता की त्याने प्रमाणपत्र सादर केलं. या दिवशी काय केलंय की मेडिकल सर्टिफिकेट जे होतं मित्रांनो, हे मेडिकल सर्टिफिकेट त्या व्यक्तीने सादर केलं आणि तो पुन्हा काय झालाय? पुन्हा तो सेवेतून मुक्त झालाय. सेवेतून इन द सेन्स काय झालाय की तो लिव्हवर गेला असेल,
मेडिकल लीव्हवर गेला असेल किंवा काहीतरी कारणासाठी तो बाहेर गेला असेल. ओके, आता तो बाहेर गेला आणि तो पुन्हा रिजॉईन होत असेल. लक्षात आलं? तो पुन्हा काय होत असेल? रिजॉईन होत असेल. तर हा जो कार्यकाळ आहे तो किती असायला पाहिजे जेणेकरून त्याला पुन्हा मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार नाही? त्यासाठीचा काळ किती असायला पाहिजे असं या प्रश्नाच्या आधारात विचारलं आहे. क्वेश्चन ऑप्शन काय? 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने. क्लिअर? तर लक्षात ठेवायचं, जर का तो व्यक्ती 1 जानेवारी 2026 ला गेला असेल आणि तो जर का परत सपोज 30 जून 2026 म्हणजे किती महिन्याचा काळ झाला? 6 महिन्याचा. लक्षात ठेवायचं, 6 महिन्याच्या काळात तो जर का परत रिजॉईन होत असेल तर पुन्हा मेडिकल सर्टिफिकेट त्याला दाखवायची गरज पडत नसते. त्याला पुन्हा मेडिकल सर्टिफिकेट द्यायची गरज नाहीये. क्लिअर? म्हणजेच काय आहे, त्याच मेडिकल सर्टिफिकेटवर त्याला पुन्हा रिजॉईन केलं जाऊ शकतं. पुन्हा त्या व्यक्तीला मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार नाही. क्लिअर? लक्षात आलं? हा सुद्धा सेक्शन नंबर 15 मध्ये तुम्हाला क्लिअर दिलाय. सेक्शन नंबर 15 काय सांगतो की या रूलनुसार जर का पुन्हा नियुक्ती 6 महिन्याच्या आत झाली असेल तर नवीन मेडिकल पुन्हा दाखवण्याची गरज नाही किंवा तशा पद्धतीचा सर्टिफिकेट त्याला पुन्हा मेडिकल ऑफिस कडनं घेऊन पुन्हा हेड ऑफिसला जमा करायची गरज पडत नाही. आहे त्या जुन्याच मेडिकल सर्टिफिकेटवर त्याला रिजॉईन केलं जाऊ शकतं. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन 6 काय सांगतो ते बघून घ्या. फ्रेश मेडिकल एक्झामिनेशन इज नेसेसरी व्हेन गव्हर्नमेंट सर्वंट इज. फ्रेश मेडिकल एक्झामिनेशन इज नेसेसरी व्हेन अ गव्हर्नमेंट सर्वंट इज. कोणत्या परिस्थितीत नव्याने वैद्यकीय तपासणी आवश्यक असते? ओके, अजून एक सांगायचं मी विसरलो होतो की बरेचसे विद्यार्थी मला विचारत आहे की सर सगळे व्हिडिओ युट्यूबला टाका किंवा हा ॲप टाका. मित्रांनो, खूप स्पष्ट करतोय मी, आत्ताच तुम्हाला क्लिअर सांगितले की पूर्ण 1000 रुपये तुम्हाला या कोर्सवर ऑफ आहे. म्हणजे फक्त 3000 तुम्ही पुढचे 2 दिवस ऍडमिशन करू शकाल. यानुसारच फक्त हाच एक ॲप तुम्हाला युट्यूबला मिळेल. यानंतरचे सगळे व्हिडिओज हे फक्त आणि फक्त आपल्या कोर्समध्ये अवेलेबल असेल, जे की पिलर्स कोचिंग क्लासेस ह्या ॲपमध्ये असेल. तुम्हाला ते ॲप आपल्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे, ज्यामध्ये कोर्स अवेलेबल आहे. पुढच्या 2 दिवसात घेत असाल तर सरळ 1000 रुपये ऑफ आहे. क्लिअर? त्यामुळे सगळे कोर्स किंवा सगळेच व्हिडिओ मी युट्यूबला टाकणं शक्य नाही. क्लिअर? त्यामुळे काय की तुम्हाला जर का ते व्हिडिओ खरंच बघायचे आहेत किंवा तुम्हाला जर का एक्झाममध्ये खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा कोर्स डायरेक्ट आपल्या कोर ॲपमधनं तुम्ही घेऊ शकता. क्लिअर? चला पुढे जाऊ. फ्रेश मेडिकल एक्झामिनेशन इज नेसेसरी व्हेन अ गव्हर्नमेंट सर्वंट इज. कोणत्या परिस्थितीत नव्याने वैद्यकीय तपासणी आवश्यक असते? ट्रान्सफर होत असेल तर, प्रमोटेड टू हायर पोस्ट, ग्रँटेड अ लीव किंवा सस्पेंड आणि जर का तो जात असेल तर इथे मेडिकल लीवची काही मेडिकल सर्टिफिकेटची गरजच नाही आहे, म्हणजे वैद्यकीय तपासणीची गरज नाही आहे. तो लीववर जात असेल किंवा सस्पेंड होत असेल. आता काय उरलं? ट्रान्सफरसाठी पण सुद्धा लीवची गरज नसते. कारण काय, तो इथून ट्रान्सफर दुसरीकडे जाणार आहे, तो तिथे डायरेक्ट जॉईन करणार आहे. त्या कालावधीत जर का 6 महिन्यापेक्षा जास्त डिस्टन्स राहत असेल तर त्याच केसमध्ये तो त्या नवीन ट्रान्सपोर्ट ऑफिसला नवीन वैद्यकीय प्रमाणपत्र तो सादर करेल. अदरवाईज जर का तो 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत जर का जॉईन करत असेल तर त्याही केसमध्ये त्याला मेडिकल सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. मग उरलं काय, जर का तो नवीन मित्रांनो उच्च पदावर जात असेल किंवा नवीन पदावर प्रमोटेड केला जात असेल तर त्याच केसमध्ये तुम्हाला नव्याने वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करावा लागतो. किंवा ज्या काही मेडिकल एक्झामिनेशन्स आहे, ज्या काही नेसेसरी मेडिकल एक्झामिनेशन्स आहे, हे गव्हर्नमेंट सर्वंटला दाखवाव्या लागतात. कोणत्या केसमध्ये? प्रमोटेड टू द हायर पोस्ट किंवा उच्च पदावर बढती मिळत असेल तर. क्लिअर? व्हेअर शुड एंट्री ऑफ मेडिकल फिटनेस बी रेकॉर्डेड. वैद्यकीय फिटनेसची नोंद कुठे केली जाते? पर्सनल फाईलला, सर्व्हिस बुकला, पे बिलला की अपॉइंटमेंट लेटरला? पर्सनल फाईलला नाही, अपॉइंटमेंट लेटरला नाही. पे बिल तो बिलकुल नाही. कुठे केली जाते? सर्व्हिस बुकमध्ये. लक्षात ठेवायचं. कुठे केली जाते मित्रांनो? सर्व्हिस बुकमध्ये. त्या व्यक्तीचं जे सर्व्हिस बुक आहे त्या सर्व्हिस बुकमध्ये तशा पद्धतीची फिटनेसची नोंद केली जाते. त्यासोबतच ते जे प्रमाणपत्र आहे, ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो, ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने म्हणजे सुरक्षित ते ठेवावं लागतं. आणि ह्या गोष्टी बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. क्लिअर? म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. 7. Who can condone
डिसॅबिलिटी एक्सेप्ट द आय डिफेक्ट, डोळ्याचा जो दोषाव्यतिरिक्त इतर अपंगत्व कोण माफ करू शकतो? कालच आपला लास्ट व्हिडिओमध्ये हा प्रश्न झालेला आहे की रूल नंबर 19 मध्ये क्लिअर सांगितलं आहे की बाबा रे आय डिफेक्ट जर नसेल तर बाकीचे जे काही मायनर डिसॅबिलिटीज असतील तर ह्या माफ केल्या जाऊ शकतो आणि त्या पर्टिक्युलर पोस्टवर त्याला रुजू केलं जाऊ शकतं. हे अधिकार कोणाला असतात? कोणाला असतात? कलेक्टरला आहे का? बिलकुल नाही. हेड ऑफिसला आहे का? नाही. हेड ऑफिसचं काम काय आहे? मेडिकल सर्टिफिकेट घेणे, ते मागणे आणि त्याला सुरक्षित ठेवणे. त्यासोबतच मेडिकल ऑफिसरचं पण नाही आहे. सो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस, आरोग्य सेवा संचालक जो असतो, जो आरोग्य सेवा संचालक आहे त्याचं हे काम असतं किंवा तशा पद्धतीने तो या डिसॅबिलिटीला माफ करू शकतो आणि त्या पोस्टिंगवर त्याला रुजू करून घेतल्या जाऊ शकतं. पण यामध्ये कोणाला माफी नाही? जर का डोळ्याचा दोष असेल, ओके, आय डिफेक्ट ज्याला बोलतो तो सोडू. नेक्स्ट 9. अ गव्हर्नमेंट सर्वंट ॲक्वायर लीन आफ्टर. शासकीय कर्मचाऱ्याला लीन कधी प्राप्त होतो? धर्नाधिकार ज्याला बोलतात. धर्नाधिकार हवं तर इथे लिहून देतो मी. धर्नाधिकार, ओके, लीन कधी प्राप्त होतो? आता सरळ आहे. रूल नंबर 20 काय सांगतो की बाबा हा लीनच्या संदर्भातला आपला रूल नंबर 20 आहे किंवा सेक्शन नंबर 20 आहे. काय आहे? अपॉइंटमेंटला, कन्फर्मेशन किंवा कम्प्लिशन ऑफ प्रोव्हिजनला, की फर्स्ट सॅलरीला की ट्रान्सफरला? तर फर्स्ट सॅलरी कुठेच नाही आहे, बरोबर आहे. या केसमध्ये जर का एखादा व्यक्ती, बघा रूल नंबर 20 नुसार काय सांगितलंय, जर का कर्मचारी किंवा तो जर का एम्प्लॉई कन्फर्म झाला किंवा प्रोव्हिजन पूर्ण केलं असेल तरच त्या केसमध्ये तो व्यक्ती त्या पदावर हक्क सांगू शकतो पूर्णपणे. टेम्पररी सांगेल का? नाही. तो काही वर्षानंतर जेव्हा त्याचा परमनंट त्या पोस्टचा अधिकारी येईल तेव्हा तो निघून जाईल. म्हणजे तो लीन किंवा हक्क सांगू शकत नाही. लीन कोण सांगू शकतो? ज्याला कन्फर्मेशन आहे त्या पोस्टसाठी, किंवा कम्प्लिशन ऑफ प्रोव्हिजन, ज्याचं प्रोव्हिजन पिरियड पूर्ण झालेला आहे, ज्याला कायम नियुक्ती दिली आहे त्या पोस्टसाठी, तोच व्यक्ती तशा पद्धतीने त्या जागेवर हक्क सांगू शकतो किंवा लीन सांगू शकतो किंवा धर्नाधिकार सांगू शकतो. लक्षात आलंय? त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. इथे अपॉइंटमेंट फक्त म्हटलंय, नियुक्ती एवढंच नाहीये. नियुक्ती कोणाची केली जाऊ शकते? परमनंट आहे की टेम्पररी आहे की कसं आहे? ओके, फर्स्ट सॅलरीने, ट्रान्सफरसाठी पण नाही, बरोबर आहे. त्यामुळे बी हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन 10 काय सांगतो? 2 गव्हर्नमेंट सर्वंट्स कॅन होल्ड अ लीन ऑन द सेम पोस्ट. शक्य आहे का? मी आधी सांगितलं 2 शासकीय कर्मचारी एकाच पदावर धर्नाधिकार धरू शकतात का? लीन धरू शकतात का? बिलकुल नाही, शक्यच नाही. ओके, रूल नंबर 21 काय सांगतो? लक्षात ठेवायचं. रूल नंबर 21 काय सांगतो की एकाच पदावर 2 व्यक्तींना धर्नाधिकार देता येत नाही किंवा ठेवता येत नाही. म्हणजे 2 जागेवर त्याला लीन दाखवता येत नाही, किंवा एक व्यक्ती 2 पदावर लीनही दाखवू शकत नाही किंवा 2 व्यक्ती एका पदावर लीन दाखवू शकत नाही. लक्षात राहील, एकाच एक असतो, त्यामुळे एकच व्यक्ती एका पदावर लीन दाखवू शकतो. त्यामुळे इथं सरळ सांगितलंय 2 गव्हर्नमेंट सर्वंट, 2 व्यक्ती, 2 कर्मचारी एका पोस्टवर लीन दाखवेल का? बिलकुल नाही. ओनली द टेम्पररी पोस्ट, बिलकुल नाही. ओनली द डेप्युटेशन, नाही. यस पण नाही, नो. एका वाक्यात सरळ उत्तर आहे नो, बिलकुल नाही. नेक्स्ट, लीन कॅन बी सस्पेंडेड व्हेन अ सर्वंट इज ऑन लिव्ह, ऑन डेप्युटेशन फॉर 3 or more, ऑन सस्पेन्शन और ट्रान्सफर. बघा, लीन कॅन बी सस्पेंडेड. लीन कधी सस्पेंड केली जाऊ शकते? लक्षात घ्या. लिव्हवर आहे तर तो कधीतरी परत येणारच आहे. तो व्यक्ती परत येणार आहे, डायरेक्ट सस्पेंड होणार काय? लीन नाही. म्हणजे हे चुकीचं आहे. ओके, ऑन सस्पेन्शन पण नाही. तो परत येईल, त्यामुळे तो नाही. कधी येईल माहित नाही. ऑन ट्रान्सफर पण नाही. पण जर का एखादा व्यक्ती, रूल नंबर 23 मध्ये काय सांगितलंय? लक्षात घ्या. रूल नंबर 23 मध्ये क्लिअर सांगितलंय, जर का एखादा व्यक्ती 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळासाठी जर का ट्रान्सफर होत असेल, जर का त्याला डेप्यूट केलं जात असेल, दुसऱ्या ठिकाणी डेप्यूट केलं जात असेल, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीच्या ऐवजी ज्या वेळेला आपण दुसरा एखादा ऑफिसर त्याच्या जागेवर बसवतो, त्यावेळेला
आधीचा पूर्व म्हणजे जो ओरिजिनल त्या जागेचा व्यक्ती आहे त्याचा लीन सस्पेंड केला जातो आणि जो नवीन व्यक्ती येतो त्याचा लीन तिथे ठेवला जातो. पण याचा अर्थ असा नाही की जो ओरिजिनल पर्सन आहे, म्हणजे लक्षात घ्या, एक आहे पर्सन ए, एक आहे पर्सन ए, हा ओरिजिनल तिथला व्यक्ती होता. ओके, याला 4 वर्षासाठी, ओके 4 वर्षासाठी काय केलंय रे, याला डेप्यूट केलंय दुसऱ्या ऑफिसमध्ये, एखाद्या प्रोजेक्टवर पाठवलंय की नाही बाबा तू काय कर, एक डॅमचा प्रोजेक्ट आहे इथे काम कर. तो तिकडे चालला गेला 4 वर्षासाठी. आता याच्या एच्या जागेवर कोणाला तरी बीला आणावं लागेल, अरे हो की नाही. मग बीला आणलं तर बीला जरी आणलं तर बीला जर का तिथे आणत असेल तर बीचं या जागेवर काहीतरी हक्क दाखवावा लागेल ना, तेव्हाच बी त्याचे कामं करू शकतो. म्हणून काय, बी जरी टेम्पररी असला तरी त्याचा लीन इथे दाखवला जातो आणि ए चा लीन जो आहे तो सस्पेंड केला जातो. पण तो पूर्णतः सस्पेंड होत असतो का, नाही. ज्या वेळेला हा ए व्यक्ती 4 वर्षानंतर ज्या वेळेला परत येतो त्यावेळेला या व्यक्तीला काढून टाकतात आणि जो ओरिजिनल होता, जो ओरिजिनल आहे त्याचा लीन परत दिला जातो किंवा त्याचे हक्क त्या जागेवरचे परत दिले जातात. म्हणजे त्याचा जो चार्ज आहे तो त्याला हँड ओव्हर करून ओरिजिनल व्यक्ती त्या जागेवर बसवल्या जातो. क्लिअर, लक्षात राहील. नेक्स्ट 12 काय सांगतो, लीन ऑन टेन्यूर पोस्ट कॅन बी सस्पेंडेड. टेन्यूर पोस्ट वरील लीन निलंबित करता येते का. बघा क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय सांगितलंय की लीन ऑन अ टेन्यूर पोस्ट कॅन बी सस्पेंड. टेन्यूर पोस्ट वरील लीन निलंबित करता येते का. बिलकुल नाही, बिलकुल निलंबित करता येत नाही. सेक्शन नंबर 23 पुन्हा काय सांगतो की सेक्शन नंबर किंवा रूल नंबर 23 नुसार टेन्यूर पोस्ट वरची लीन कधीही सस्पेंड केली जात नाही. दुसऱ्या परमनंट पोस्टवर जर का तो टर्मिनेट होत असेल तरच त्या व्यक्तीची लीन तिथे संपवली जाते. म्हणजे ए व्यक्ती आहे, हा जर का आधी इथे क्लर्क होता, आता याची नवीन पोस्ट काढली असेल आणि इथे हा असिस्टंट मॅनेजर म्हणून त्याला पाठवलं असेल क्लर्कचा, तर ऑब्व्हियसली हा इथे परमनंट पोस्टवर गेलाय. म्हणजे याने ही जी काही क्लर्कची पोस्ट आहे ती सोडली, त्याच केसमध्ये त्याला लीन सोडता येतं, बाकी केसमध्ये त्याला टर्मिनेट करता येत नाही. लक्षात आलं. म्हणजे याचं सुद्धा आन्सर काय आहे, नाही. लक्षात आलं, एकदम सिंपल आहे. पुन्हा एकदा सांगतोय, जो आपला कोर्स आहे मित्रांनो त्यावर सरळ 1000 रुपीज डिस्काउंट आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सरळ ऍडमिशन घेऊन घ्या. क्लिअर. तर मग आजच्यासाठी थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.